MH19 न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी शाहिद खान यांची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। जळगाव शहरातील कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन चालकांविरोधात मोठी विशेष मोहीम राबवत नियम भंग करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 24 अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली। यासोबतच तब्बल 1,47,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। जळगाव शहरातील विविध कॉलेज परिसरात वाहतूक विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान अल्पवयीन मुले दुचाकी चालवत असल्याचे आढळून आल्याने 24 अल्पवयीन चालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली। यावेळी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। भविष्यात अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे असा स्पष्ट सूचना देण्यात आल्या। या विशेष मोहिमेत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध एकूण 119 ई चलान काढण्यात आले। त्या अंतर्गत 1,47,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। त्यापैकी 82,000 रुपयांचा दंड जागीच वसूल करण्यात आला। ही संपूर्ण कारवाई प्रोबेशनरी डीवायएसपी सह्याद्री बिरसे आणि प्रशांत दरेकर यांनी पोलीस निरीक्षक वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली केली। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील अशा विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।